पोरं कुठं गेली रे? जग पाहिजे नाही जग हे बघायला पहिल्या कशा म्हटलं पोरं असल्यावर फेकायचंय, नुसतंच फेकू नको गौरांश. थांब आणते काय ते. नळ बंद कर, वजन कुठं घेऊन फिरणार बघ साईला बनवतो. नळ बंद कर रे. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, आज आहे धुळीवंदन. तर धुळीवंदनच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि हॅप्पी होली. होळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज या वर्षीची होळी एवढी खास म्हणजे एवढी हे वाटत नाही, कारण गेल्या वर्षी ना खूप मस्त गौरांशी तर खूप छान झालेली. गौरांश खूप छान खेळलेला, कलर वगैरे खूप असं तोंडाला होता आणि मस्त मजा आलेली. त्याच्यात एक होतं की ह्यांनी सुट्टी घेतलेली आणि दरवर्षी ते धुळीवंदनला सुट्टी घेतात. यावर्षी नाही घेतली, घेत होते पण मीच बोलली नको, कारण आता 3 दिवस सलग सुट्ट्या होतील. जेजुरीला आम्ही जाऊ, परत एकविरेला जाऊ, असं 3 दिवस तर सुट्ट्या होतील. त्याच्यामुळं मग मीच बोलले की तुम्ही जावा कामाला, नाहीतरी 3:30 वाजता येतील. आणि आज ग्रहणसुद्धा आहे. 3:20 वाजता 3:20ला ग्रहण चालू होणार आहे. तो 6:45 वाजता म्हणजे 6:48 संपणार आहे. तर तोपर्यंत बोललो गौरांशला खेळायचं तेवढं खेळू दे. आता वाजले तर किती, 10:30 वाजायला आले. नित्यांची आंघोळ करायला मी पाणी ठेवलं आणि लवकर उठला ना तो. गौरांश वरडायला लागला 7:45 वाजता. मग तो पण उठला. मग त्याला पिचकारी वगैरे काढून दिलं तर तो जागाच होता. मग आता भरवलं वगैरे आणि बाबांकडे दिलं. बाबा असे घेऊन बसले आणि बघते तो झोपला. मग येऊन त्याला पाळण्यात झोपवलं मी. बोला आंघोळी करते आता, तर तो काही उठतच नाही. त्याच्यामुळं मग झोपवलं त्याला. भात वगैरे झालेला आहे. आता सफेद कपड्यांचा एकदम ढिगारा होता, तो पहिला आता मी टाकले पावडरमध्ये, म्हणजे थोडंसं मळ वगैरे निघेल. आणि हळद पण होती त्याला थोडीशी, म्हणजे बाऊंचे कपडे पण आहेत ना. आता बघूया किती निघतात किती नाही ते. जेवढे निघतील तेवढे काढेल, कारण जेवढे लवकर कपड्यांचं पसारा निघेल तेवढं मलाच बरं आहे. म्हणून मग आत्ता ते करते. आणि पिवळी साडी आहे, मला जेजुरीला जायचं आहे, तर मग पिवळी साडी आहे माझ्याकडे, आईने दिली मला, तर तिचा ब्लाऊज शिवायचा आहे. आत्ता बघूया, आज उद्या 2-3 दिवसात मला होईल, म्हणजे मला टाईम भेटेल तसा. आणि मी पूर्ण करायचा प्रयत्न करेल, कारण मला करायलाच लागेल जेजुरीला घालायला. म्हणून मग पटकन मी आता ते सफेद कपडे धुवून घेते आणि मग मशीनवर कट करते ब्लाऊज. आणि बघूया शिवायला आता भेटला तर आता, नाही तर संध्याकाळी भेटला तर संध्याकाळी, असं करते. तर कोण आलं आहे? गौरांश आला. तर बघा गौरांश, हॅप्पी होली बोल. हॅप्पी होली, जोरात बोल. हॅप्पी होली. यावर्षी काय नाही, म्हणजे काल लावलेला मला कलर त्याने, आज काय नाही. पप्पा असले की कलर लावायला आलेला असा आहे. गेल्या वर्षी या वर्षी त्याने अशी पाहिजे तशी होळी नाही खेळली. गेल्या वर्षी मस्त होळी गेले ना. पप्पा गेले आणि पप्पाला काय बोलते, काल मला सांगते, मला खूप कंजूस पप्पा मिळालेत. पप्पा खूप कंजूस आहेत. मामाला सांग मला पिचकारी आणायला. मामाला बोल, मामाने युवांशला पिचकारी आणले, तुला नाही आणली. मग आता मामाला नंतर आईला नंतर मी होळीला गेलेला मामाला दूध अंडे फोडी नाही तर गुबारे फोड. चला बाबा, व्लॉग कंटिन्यू केलाय. आता थोडे व्लॉग सुरू करते, म्हणजे हे करायचं. बघूया आता उद्या तर काही नाही ना, आज कसा धुळीवंदन आहे त्याच्यामुळे व्लॉग बनवला. मग उद्या मी लग्नाचा वगैरे व्लॉग अपलोड करीन, जे 2 आहेत माझ्याकडं, हल्दीचा आणि लग्नाचा. त्याला मी एडिट नाही केला आणि स्पेस एवढा डेंजरफुल झाला आहे ना, म्हणून मग पटापट एडिट करावं असं वाटते. पहिला केस विंचारते, केस नाही विंचारले सकाळपासून. आणि एक
जसं वर्ष पुढं जात ना तसं सणांचं जे म्हणजे मज्जा असते किंवा एक्साइटमेंट असते ना ती सगळी कमी होत जाते. माझ्या बाबतीत तर असं होतं आहे. कारण गेल्या वर्षी खूप छान वाटलेलं म्हणजे हाय होळी, परत आम्ही बायका वगैरे खेळत होतो. वाटण नाही ना वाटलेलं, खोबऱ्याचा कुठं आहे, संपलं ना. खोबरं हे केलेलं आहे वा, असं ते काय म्हणतात कापलेलं. हां, ते याच्यात पिशवीत त्या लोकांनी भरलेलं आहे वाटतं, त्यांनीच केलेलं त्या जेवण बनवणाऱ्यांनी. तर आता आईसुद्धा काय म्हणतात ते मटकी आणि मुगाची उसळ टाकतात. तोपर्यंत मी केस विंचारते आणि सफेद कपडे घासून घेते. मेन म्हणजे पटापट पटापट वाजायला लागले केलं. पहिला तर केस विंचारून घेते. चलो, एवढं डोकं खाल्लंय ना, ती पिचकारी एवढी मोठी आहे तरी पण त्याला ती कमी पडते अशी टँकरमध्ये. आणि ही छोटी आणली, बाबांनी पैसे दिले तर ही छोटी पडली. आता मोठी पाहिजे आम्हाला. परत चालले दुकानात, बघूया कितीची कशी आहे ती. त्याला जमा केलेले पैसे आहेत त्याच्यातनं चालतोय. कुठं आहे बघते नंबर जरा. कशी पोरांची हे बघा आला, तिथूनच रिटर्न करायचे. काय रिटर्न हां. मला घ्यायची. तुला दुसरी आहे बघ, गौरांचे कशी अंडी फोडलीत बघ इथं. गावठी अंडी पप्पाने आणलेली. शान्या चल. अयो अयो अयो, कोणी ग कोणी ग कोणी ग. त्याला टाकून चाललो, तुला टाकून चाललो, त्याला टाकून चाललो. कोण लेट घेतलं काय? हॅपी होली. थांबा आता मी लावते. मी आता घेतला कलर. हॅपी होली. हॅपी होली. इथं आता आलं का बायका? हा, आता राजश्री अजून आली नाहीये. जेवण बनवून जेवण वगैरे बनवून मग काय तेच करून जावं लागतं जा ना. तिथं आईजवळ बस जा. अंघोळ नाही अजून आमच्या आहे ना. ते आता आलेत आताशी. द्या हो. हॅपी होली. जरा त्यांना चांगली सांगवली आई. आता आमची ट्यूब गेले आणि काकी लावून गेला मला कलर बघा. आणि आता ब्लाऊज सॉरी जेजुरीला जी साडी न्यायची होती मी तिला फॉल बसून झालेली आहे. आणि आता ब्लाऊज शिवायला घेते. वाजला आहे 1 दुपारचा. जेवली मी थोडी, आता शिवून घेते. बघू जेवढा होईल तेवढा. नित्यांची आंघोळ नाही उठलाय तो, आईंकडे दिलाय. जेवढा होईल तेवढा करते, बाकीचं बघूया संध्याकाळी वगैरे करीन. पहिला ब्लाऊज शिवून घेते कारण 7 तारखेला जायचं आहे आम्हाला. तोपर्यंत होईल समजा थोडा थोडा केला तरी, पण शिवून घेतलेला बरा आपला. पटापट शिवते आणि मग कसा असा नॉर्मल आपला बघूया कसा गळा शिवते ते मी तुम्हाला दाखवते ना. ओके. हॅलो सागर त्याला नको कोणाला मारायला गेले दोघे. केवढा मारला. पोराच्या तोंडावर उडला का? यो बघा याला, यो बघा मारला मारला काकांना मारला. कलर पाहिजे, कलर कलर आहे गौरांश, कलर आणजा ना. कोणी लावलं तुम्हाला कलर? काकांना कलर आहे का?
डेंजर काकी पाठी लागल्यात माझ्या माखवायला. मला यांना कलर लावायचा आहे बस, बाकी काय नाही. भिजायचं वगैरे काय नाही. हे येते ना. हॅपी एवढाच पलकट मारला. थांब जरा. पकड मला लावतो तुला. पकड का नाही माझा कलर. घेतला यार. हॅपी होली. आता इकडे ग्रहण आहे 3:20 तर मग आता देवांना असं झाकलंय, कपडा दिलाय. आणि आता मी चाललेले मंदिरात, कारण मंदिरात पण देव साईबाबांना झाकायला लागेल, गणपती बाप्पाला झाकायला लागेल. तर ते आता चालू होईल ग्रहण. त्याच्या अगोदर जाऊन येते पटकन. ब्लाऊज थोडासाच झाला आहे. सगळे लादे वगैरे बसले बघा. सगळा कलर कसा लावला मी. सफेद कपडे केवढे धुतले बघा, दिसत का. आणि इकडं पण आहेत ते बघा. तिकडं तो एक उठतोय, काय करायचं. साईबाबांना पण असं झाकलं आहे. तेव्हा आता चालूच आहे. आणि इथं हा असा कपडा लावला आहे. चला मग अशी मी म्हणजे चपात्या वगैरे केल्या आणि मस्त केस वगैरे धुतली, आंघोळ केली. देवपूजा इथं ट्यूब उडली म्हणून बल्ब लावला आहे, म्हणून उजेड कमी आहे जरा. मला लायटिंगसुद्धा लावायची आहे इथं, त्याच्यामुळं खाली खाली वाटतं सगळा देवारा. अजून बाकी आहे. तशी देव वगैरे धुतलेत, हळद कुंकू लावून फुलं वगैरे ठेवायचे. दिवा घासून आणला मी आता, दिवासुद्धा लावते. आणि मग मंदिरातसुद्धा तसंच सगळं करायचं आहे. 7:30 पावणे 8 वाजलेत, खूप टाईम झाला आहे. ते आता पटापट करून घेते. नित्यांश पण रडेल परत भूक लागली तर, म्हणून आता पटापट करून घेते सगळं. ते कधी नित्यांश दादा घाण दादा झालाय. ब्लू काढलं ना. गौरांश शाना होणार आहे. पण ते तुला ब्लॉग बंद कर. चालू राहू दे ना, जरा समजू दे ना. गौरांश कधी होणार दाखव ना. हे TV वर हे दिसणार गौरांश कसा वागतोय ते. माझ्या पायावर लागले. उठ तुला झोपायचं आहे ना. हा तुला झोपायचं आहे ना. काय रे. हा नित्यान शाना वागा शोना. दादा सारखा वागायचा. दादा कसा वागणार आहे. आवाज द्यायला
खेळव लवकर. नितेश बाबू काय करतोय? कसा करते बघ, कसा करते बघ दादा, बघ कसा करते. हा काय दादा बघ कसा करते. दादाला सांग शाना वाग दादा, दादा शाना वाग, मग ट्रॉफी भेटणार. काय शाना वागल्यावर ट्रॉफी भेटणार. ट्रॉफी नाही भेटणार. खाडीत ना तिथं त्या दहीहंडीवाल्यांनी आता ठेवलं यावर्षी, जो म्हणजे सगळ्या मम्मींना विचारणार ती लोक, आणि जी मम्मी सांगणार ना की हां माझा मुलगा खूप छान वागतो आणि खरोखर त्याचा मुलगा वागत असेल छान, तर त्याला हे देणार आहेत, काय बोलतात, ट्रॉफी. मी तर छान वागणार, पण तू सांग माझं. पण तू कधी वागतोयस, वागलं पाहिजे ते. आणि आता बसून छान वागणार. हा हो. बघू ना परवा बघू ना कधीपासून शाना वागतोयस ते. परवापासून वागतो. जेवढ्या दिवस वागणार ना तेवढ्या दिवसाची गिफ्ट असणार, मामा. तेवढ्या दिवसाची गिफ्ट असणार. आणि खूप छान छान गिफ्ट देतात ते लोक. बघू ना, बघू आता. असं काहीकांच्या गेल्या वर्षी ना कोणतरी सांगितलेलं की आमचा मुलगा ना खूप खूप मस्त अभ्यास करतो, शाळेतून आला ना त्याचा होमवर्क करतो, सगळे कपडे त्याचे नीट व्यवस्थित काढतो, दुसरे कपडे स्वतःहून घालतो, स्वतःहून आंघोळ करतो, जेवतो, तर ती लोक गिफ्ट देतात. आणि खरोखर ती लोक ना गपचूप असं कॅमेरा लावतात हा कुठे? आपल्या घरात, आणि मग बघतात ती पोरं खरोखर करतात काय. नसतील करत ना मग गिफ्ट कॅन्सल करतात. समजलं का? तर आता वाजलेले आहेत 10:30 आणि अभिषेक वगैरे सगळं करताना 8:30 वाजता घरी आले मी. आणि 8:30 वाजता घरी येऊन मग कपडे टाकले, परत कपडे टाकून दुसरे परत मशीन लावली. परत याचं होतं, हा होता, याचं जेवण होतं. मग मी जेवली. हे तर अशाच झोपले बघा तिकडं जाऊन, कारण त्याला झोप आलेली खूप. आता आज त्याची बरोबर झोप होणार, सकाळी मस्त उठणार फ्रेश मूडमध्ये. आणि आता 10:30 वाजले, त्याला भरवायला घेतले. कपडे वगैरे सगळे झालेले आहेत, सफेद कपडे वगैरे. आज गौरांश आवाज द्यायला, आणि पेन्सिल ठेव, आवाज दे त्याला. सगळं झालेलं आहे मस्तपैकी. कपड्यांचा ढिगारा मेन म्हणजे निघाला आमचा. अरे गपना 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 बाबू, हे बघ कसं रडते, बघ कसं रडते, बघ हे पण इथं रडते. रड रड रड, हे रड रड. आता केवढा नाटकी आहे बघा, फोन दाखवलं का रडते का बघा. रड आता, रड. हा का, रड बघितलं आहे का, आहे डांबीस पोरगा या बघा. बघ त्यांच कोणी आवाज दिला ना असं त्यांच का लगेच बघतो. ए काय बोलतोय? काय माहिती. काय? जुरा बोलतोय. ए शट अप. तू चुपरा बोलतोय. हा शट अप. दादाला बोल चुपरा. शट अप. चुप जा बॅ बोलतोय, बॅ. जा बोलते जा. नाही बॅ बोलतोय. ब्या काय बकरी आहे ती. दात इथून दात 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 बुद्धी नाही तुझी. तो कसा असते, त्याला काय समजते. राम राम राम. चला आज किती व्लॉग झालाय, काय झालं काय माहिती नाही. आजचा व्लॉग इथं सेंड करतो. आणि तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. नानी काय म्हणणार?